सकाराम माडिक आहे. मी प्रभाग क्रमांक 20मधून इच्छुक उद्धव गट शिवसेनेचा उच्च उमेदवार आहे. मागील मी 40 वर्षापासून शिवसेनेचं काम करत आहे. उद्धव गटाचं बिगिनीपासून ज्या दिवस समाजामध्ये शिवसेनेची स्थापना झालेली आहे त्या दिवसापासून मी शिवसेनेचं काम करत आहोत. आणि आमच्या ह्या वार्डामध्ये आतापर्यंत मागील 25 वर्षापासून काही काम विकास होत नव्हता. पण या वर्षी मागच्या वेळेस आमची जी शिवसेनेकडे निवडून आली त्यावेळेस आम्ही भरपूर विकास केलेला आहे. जेवढे रोड रस्ते तर झालेले आहेत ते आमच्या काळातच झालेले आहेत. आमच्या वाड्यात आम्ही जेवढे रस्ते आहेत तेवढे आमच्या काळामध्ये झालेले आहेत. आणि परत इथं आमचे मंदिर पण आम्ही मंदिर पण जीर्णोद्धार केलेलं आहे इथं आमच्या कॉलनीमध्ये. प्रत्येक समस्या आम्ही अडीअडचणला आम्ही इकडं असतो. तसंच जेवढे मागील करोना आला असता 5 वर्षापूर्वी आम्ही करोनामध्ये घाटीपर्यंत पूर्ण सगळ्यांना आम्ही सोय दिले, अन्न पुरवलेलं आहे, तेव्हा डबे पुरवले, सगळे कामे केले आहेत. आमचा एकच विचार आहे की समाजसेवा करायची. जसं बाळासाहेब ठाकरे बोलले आहेत ना की 20% राजकारण 80% समाजकारण. आम्ही त्या बेतोवर आम्ही चालतो. आमच्याकडे 80% समाजकार्य असतं आणि 20% आमचं राजकारण असतं. 20% राजकारण लोक जायचे ठिकाण तिथे बोलून जातात, त्याला आपलं माहितीच आहे. पण आमचं पूर्ण भर आमच्या समाजकार्यासाठी आपलं काहीतरी विचार आहे की आपण समाजासाठी काहीतरी द्यायला पाहिजे. आपलं कर्तव्य आहे ते प्रत्येकाचं. आपण त्यासाठी आम्ही समजा लढतो, झगड करतो. प्रत्येक कार्यक्रम आमच्या कॉलनीमध्ये आमच्या वार्डामध्ये आम्ही प्रत्येक कार्यक्रम घेत असतो. आम्ही आंबेडकर जयंती असो, शिवजयंती असो, सेवालाल जयंती असो, हनुमान जयंती असो, जे काही वस्तू आहेत ते सगळं आमचे कार्य आम्ही करत असतो. तुम्हाला पक्षानं संधी दिल्यावर तुम्ही कोणते कामे करणार? आम्ही पक्षाने आम्हाला संधी दिली तर आम्ही प्रत्येक म्हणजे फक्त आम्ही माणसाचा विचार करणार आहोत, जनतेचा विचार करणार आहोत. तुम्ही स्वतःचा विचार करायला आम्ही उभं राहिलो नाहीये. तुम्ही जनतेचा विचार करायला पाहिजे की विकास जनतेला काय पाहिजे ते त्याला महत्व आहे. आम्हाला एका आरोपपत्र विषयामध्ये आम्हाला इंटरेस्ट काहीच नाहीये. फक्त समाजसेवा करायची आम्हाला आवड आहे. त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आहे की बाबा समाजसेवा करा, राजकारण करू नका. आम्ही फक्त जनतेसाठीच आम्ही लढणार आहे. आता आम्ही उभं राहिलोय तर जनतेसाठी विचार करून उभं राहिलोय. जनतेचं भलं म्हणजे आपलं भलं आहे. आपलं स्वतःचं भलं आम्हाला माया मोह पैशाच्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही. तर आम्हाला जनतेसाठी सेवा करणार. जनतेची सेवा आमची हेच आमचे भक्त. तुमच्या भागातील कोणती समस्या प्रलंबित आहे गेल्या अनेक वर्षापासून? आमच्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाची भरपूर समस्या आहेत. आता कचऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. पहिले 4 दिवस पाणी येत होतं, आता पहिले 8 दिवस झाले, आता मागच्या वेळेस 10 दिवस झाले, पाणी भेटत नाही. तो एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आम्हाला तो पहिले रस्ते काही ठिकाणी बनले, काही ठिकाणी बनले नाही. तो आमचा प्रॉब्लेम तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तो आम्ही सगळं सॉल्व्ह करू. आणि परत बेरोजगारी पण वाढली, त्यांच्याबद्दल पण विचार आहे आम्हाला. नवीन योजना आणण्याचा प्रयत्न चालू आहे. बाबा एवढी योजना आहे, तेवढा योजना आहे, स्कीमवाले जनतेला फायदा व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळं काम, आमचा विषय एकच आहे की जनतेचा फायदा. बरोबर. तरुण वर्गासाठी तुम्ही काय उपाययोजना केल्या? तरुण योजनेसाठी आम्ही तर हेच करणार की बाबा तुम्ही आता ह्याच्या भरोशावर राहू नका, तुम्ही नोकरीच्या भरोशावर. कारण की राज्यात नोकऱ्या काही घटत दिवसेंदिवस नोकऱ्या काय घटत चालल्या आहे. तुम्ही स्वतः बिझनेसवर काहीतरी करा. आम्ही जेव्हा तुम्ही निवडून आला, मी एक विचार करणार त्यांच्या जास्त त्यांना उद्योगधंद्याकडे आम्ही वळवायचा प्रयत्न करू. नोकऱ्या काय खरं नाही, नोकऱ्याचा आज उद्या गॅरंटी नाही नोकऱ्याची. त्याच्यामुळे आम्ही त्यांना उद्योगधंद्यावर स्वतःच्या बळावर उभा राहायचा प्रयत्न करू. महिलांसाठी काय उपक्रम वगैरे? महिलांसाठी ते एकच विचार आहे की बाबा की प्रत्येक महिलांचं आपलं घरकाम त्यांना पाहिजे, घर बसल्या बसल्या त्यांना काहीतरी कामं पाहिजे. ती योजना आम्ही आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे ते जास्त जेवढ्या योजना आहेत त्यांना म्हणजे घरात बसल्या काही ना काही त्यांची हालचाल पाहिजे, पैसा त्यांच्याकडे पाहिजे काही ना काही. हे उघड आपल्या एकदा सवय लागून गेली. आज सध्या तुम्हाला माहिती आहे इलेक्शन आले म्हणजे आज परत डिक्लेअर केली नाही. ते फक्त एक मतासाठी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. बाकी दुसरा हेतू काही नाही. इलेक्शन संपलं की 3,000 रुपये संपून जाईल. पण आपल्याला त्यांना रोजगार द्यायचं, त्यांना महिलांसाठी रोजगार पाहिजे. त्यासाठी काही ना काही स्कीम योजना सरकारची भरपूर आहे, पण ते जनतेजवळ कोणी आणत नाही. जो तो आपला फायदा करून आपलं पुढचं काम करतो. आम्ही त्या महिलांसाठी पण आम्ही रोजगारचा आम्ही प्लॅन करू या टाईपला. ठीक आहे.